समर्थ रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक आणि त्याचा अर्थ. श्लोक 9. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, अतिस्वार्थ बुद्धी नरे पापसांचे. घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारिखे दुःख मोठे. परमार्थाची साधना करताना श्रीमंती किंवा पैसा एक अडगळ आहे, अशा तऱ्हेने कित्येक ठिकाणी उपदेश केला जातो. पण आपले सर्व संत अतिशय विवेकाने असं सांगतात की जोपर्यंत साधकाचे सामान्य जीवन चालते, ते सामान्य जीवन पुढे योग्य व्यतीत होण्यासाठी त्याला काही प्रमाणात द्रव्याची गरज लागणार, तेव्हा ते नाकारून नाही चालणार. म्हणून जगद्गुरू तुकोबाराम सुद्धा आपल्या गाथेमध्ये उपदेश करताना सांगतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारी वेच करी. आपल्याला आवश्यक तेवढे धन पाहिजे, त्याला पर्याय नाही, पण हे धन जोडताना आपल्याला उत्तम व्यवहारे असावं, हा मुद्दाम उद्देश तुकोबांनी केला आहे. त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामी या ठिकाणी म्हणताय की तुला द्रव्य जोडायला काही हरकत नाही. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, म्हणजे दुसऱ्याच्या कष्टाचं बळजबरीनं हिरावून घेऊन भोगायची इच्छा. असं काही करू नकोस की आधी मिळवीन मग जेवी. आपल्या संतकथांमध्ये सुद्धा प्रत्यक्ष उदाहरण आहे की एकनाथ महाराज जेव्हा देवगिरीवर आले, जनार्दन स्वामींना भेटले आणि मग म्हणाले की मला आत्मकल्याणासाठी, भगवत दर्शनासाठी मला तपश्चर्या करायची. तेव्हा त्यांनी जी तपश्चर्या केली होती ती सांगितली आणि ती करूनही घेतली. पण या सगळ्या कालखंडात तुम्हाला जो निवास मिळणार आहे, मला जे भोजन मिळणार आहे, ते आपण फुकट का घ्यावं, या दृष्टीनं किल्ल्यावर निघालेलं काम आपण केलं पाहिजे, असा विषय लक्षात घेऊन गडावरच्या भाजीपाल्याचा हिशोब ठेवण्याचं काम नाथांकडे दिलं गेलं आणि ते नाथांनी अत्यंत चोखपणे केलं पण आहे. अगदी साधक अवस्थेमध्ये असतानासुद्धा आपल्याला काही प्रमाणात काही गोष्टी मिळवल्या पाहिजे, यात संशय नाही. पण दुसऱ्याच्या कष्टाचं आपण घ्यावं असं घेऊ नये. असं कुणी केलं? आपल्याला महाभारत आठवत असेलच की जेव्हा कौरवानं स्वतःचं राज्य मिळवलं होतं, तेव्हा पांडव त्याचं राज्य करत होतं. अशा वेळेला पांडवांनी जेव्हा राजसूय यज्ञ केला, त्या यज्ञामध्ये हे सगळे कौरव गेले. त्या वेळेला त्याच्या पोटात दुखायला लागलं. का? की जे कष्टाने पांडवांनी मिळवलं ते आता फुकट आपल्याला कसं मिळेल, असं डोक्यामध्ये सगळं विचारचक्र सुरू झालं. यालाच म्हणतात अतिस्वार्थ बुद्धी. म्हणून समर्थांनी दोन्ही गोष्टी प्राप्त करून दिल्या आहे. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे, आणि हे दुसऱ्याचं लुबाडाव अशा वृत्ती होणं. अतिसार बुद्धी नरे पापसांचे. अरे याला बुद्धी का म्हणतोय? हे पाप आहे का? उद्या लुबडो आपल्याला महाभारत शिकवतंय ना की कौरवांनी अत्यंत पापमार्गाने पांडवाचं राज्य मिळवलं. भोगावं कसं लागलं? सगळ्या कौरवांचा कुल नाश झाला. मग मला सांगा, आपल्याला असं विचित्र पद्धतीने भोगावं लागलं तर खोटं कर्म कशाला करतोस? आणि जर एवढी मोठी श्रीमंती मिळवून, दुसऱ्याची श्रीमंती मिळवून लुबाडून आपल्याला सगळ्या कुळाचा क्षयच करून घ्यायचा आहे, तर मग मात्र आपली मुलं राज्यावर बसवी, नातवंड गादीवर बसावीत, परतुंड गादीवर बसावीत. हे जे काही तुमच्या मनात होतं, याला मनासारखं काहीच होणार नाही. पुढच्या काळात न होता मनासारखे मग मात्र दुःख मोठे आहे. न होता मनासारखे दुःख मोठे. स्वतःच्या मनाचे शुभ संकल्पसुद्धा मातीत मिळवतात का? तर हा नको तो संकल्प मनामध्ये धरू अतिस्वार्थ बुद्धीने वागलो तर ते मात्र पाप आपल्याला भोगावं लागतं. तेव्हा संसारासाठी आवश्यक द्रव्य सोडायला संतांनी कधीच नाही म्हटलेलं नाही. दुसऱ्याला लुबाडून किंवा दुसऱ्याला फसवून दुसऱ्याचं द्रव्य घेणं तीव्र निषेध या ठिकाणी संतांनी केलाय. समर्थांनी आपल्याला प्रयत्न आणलाय. जय जय रघुवीर समर्थ.